हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे म्हणा. हरे कृष्ण कृष्ण हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे कृष्ण हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे कृष्ण कृष्ण हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे कृष्ण कृष्ण याच्यात वेळेनं झालं तर आपल्या ह्याच्यात भेटतं. हा कुंडलिका तिथे जास्त ओळी आला ना, तिथे जास्त ओळी आला तर टाईम मिळणार नाही. श्री ज्ञानदेव तिथे नाही असं पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, सर्वसंतन की जय. माता पिता की जय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. ज्ञानराज माझी योगाची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. ब्रह्मानंद लहरी अध्यात्मविद्येचे लाविले रोप, चैतन्याचा दीप उजळीला. चैतन्याचा दीप 56 भाषेचा केला से गौरव, भवार्णवी नाम उभारली. श्रवणाचे मीसे बैसावे होनी, साम्राज्य भुवनी लोके नांदे. साम्राज्य भुवनी नाम मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 9वा श्लोक, अध्याय क्रमांक 3, श्लोक क्रमांक 9 आणि ओव्या आपल्याला 81 ते 85 पर्यंत घ्यायचे. तर नेहमीप्रमाणे आपण श्लोक बोलू, मग पुढे बोलू. यज्ञार्थात कर्मणोऽन्यत्र म्हणा. यज्ञार्थात् कर्मण्यो अन्यत्र अन्यत्र पण आहे, अन्यत्र. लोकोऽयं कर्मबन्धना, तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगः समाचर. आहे की नाही? परत एकदा मी वाचतो बघा. यज्ञार्थ कर्मणो अन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धना, तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगः समाचर. यज्ञार्थात् कर्मण्योऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः, तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगः समाचर. आता ह्या श्लोकाचा अर्थ असा आहे, यज्ञाशिवाय केलेले अन्नकर्म मनुष्यास कर्मबंधनात अडकतो. यज्ञाशिवाय दुसरं कर्म केलं की मनुष्य कर्मामध्ये अडकतो. आणि म्हणून कौंतेय म्हणजे अर्जुना, तू काय कर, ईश्वरासाठी कर्म कर. आणि कर्म करताना कर्तव्य बुद्धीने कर आणि आसक्तीरहित होऊन कर.
म्हणजे कर्तव्य बुद्धीने करायचं आणि आसक्तीरहित करायचं. आजचा आपला दिनविशेष आपण बघू आहे की नाही. आज तारीख किती आहे? 30 आहे, 30 एप्रिल. तर आजचा दिनविशेष असा आहे की आज श्री नरसिंह जयंती आहे. हां, आणि दुसरी गोष्ट राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जयंती आहे. आणि चित्रपट सृष्टीचे जनक जे म्हणतो आपण दादासाहेब फाळके यांच्या पण आज जयंती. आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा याचा आज जन्मदिवस आहे. असा हा दिन विशेष असा आहे. पुढे बघा आता ह्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतात की यज्ञशिवाय केलेले कर्म मनुष्याला कर्मबंधनात अडकतात, म्हणजे अडकवतात. तर आपण काय करायला पाहिजे आता की आसक्ती सोडून कर्तव्य बुद्धीने आपण कर्म केले पाहिजे. आणि आपण जे काही कर्म कराल ती ईश्वराला समर्पण करायचे. आणि केवळ व्यक्तिगत स्वार्थासाठी आपण जर का कर्म केली तर तुम्ही कर्मबंधनात अडकणार. आपल्या कर्तव्यालाच परमेश्वराचा यज्ञ मानावा आणि ते कर्म पापपुण्याच्या चक्रामध्ये अडकत नाही. आता याच्यामध्ये यज्ञ हा शब्द आहे बघा. यज्ञाचा अर्थ असा आहे समाज कल्याण. असा होम वगैरे नाही. यज्ञाचा अर्थ होतो समाज कल्याण. आता हे यज्ञामध्ये शास्त्राने किती 5 प्रकार सांगितले. 5 प्रकारचे यज्ञ आहेत शास्त्राने सांगितले. त्यातला प्रथम यज्ञ असा आहे देवयज्ञ. देवयज्ञ म्हणजे देवाची पाद्यपूजा, पाठपूजा. सकाळी उठल्यानंतर आपण देवाची पूजा केली पाहिजे. हे पहिलं आपलं कर्म आहे. दुसरं कर्म आहे म्हणजे दुसरा यज्ञ आहे पितृयज्ञ. पितृयज्ञ म्हणजे जे आपल्याला पितरांनी आपल्याला जे काही संस्कार केलेले आहेत त्यांचं जे काही चांगलं आहे त्याच्यामध्ये आपण वृद्धी करायची. आणि आपण काय करायचं आहे त्यांना पिंडदान करायचं आहे. हा पितृयज्ञ झाला. तिसरा यज्ञ असा आहे की त्याला भूतयज्ञ म्हणतात. म्हणजे आपल्या आजूबाजूला जे जीव राहतात त्यांची पण आपण काळजी घेतली पाहिजे. उदाहरणार्थ मुंगीला साखर टाकायला पाहिजे आपण. गाईला एक घास, पहिला घास आपण गाईला दिला पाहिजे. त्याच्यानंतर आहे ब्रह्मयज्ञ. ब्रह्मयज्ञ म्हणजे वेदाचं पठण. पण वेदाचं पठण ठीक आहे नाही करणार तुम्ही, पण ब्रह्मयज्ञ म्हणजे नवीन नवीन शिकायची कला. म्हणजे शिकायला काही वय नसतं, लक्षात ठेवा. प्रत्येक वयामध्ये आपण माहिती आहे एकदा यूट्यूबवर आलं होतं की 72 वर्षाच्या आजीने गाडी शिकली ती 4 व्हीलर. म्हणजे शिकण्याला काही वय नसतं, आहे की नाही. आणि पुढे शेवटचा यज्ञ आहे अतिथी यज्ञ. अतिथी देव भव. पूर्वी काळी असं म्हणायचे की एक तरी अतिथी आपल्याकडे जेवला पाहिजे. आज परिस्थिती वेगळी आहे, ती जाऊ द्या. आता अतिथीच येत नाही, कारण कधी पण गेलं तर त्यांचे दार काय असतं, बंदच असतं. तर हा अतिथीचं पूजन आपण केलं पाहिजे. पूर्वी अतिथीचं पूजन करायचं. हे सगळे संस्कार आपल्या भारतीय शास्त्राप्रमाणे आहेत. याने काय होतं, आपण स्वधर्माचं पालन करतो आणि म्हणून घरामध्ये सुख शांती हे सगळं नांदायचं. आता हे पंचयज्ञ कोण करायलाच मागत नाही. त्याच्यामुळे काय झालं, सगळं म्हणजे सगळं आहे परंतु समाधानी नाही. अर्थाचा अनर्थ असा होतो हा की यज्ञ केला म्हणजे पाऊस पडतो. तुम्हाला यज्ञ केला कुठे पाऊस पडतो? अरे यज्ञाचा अर्थ तर कळला. यज्ञ म्हणजे प्रत्येक प्रकारचे यज्ञ आहे. हिंदुत 5च आहे, त्याच्यामध्ये 51 यज्ञ सांगितले. भरपूर यज्ञ. नाही हे मुख्य तुम्हाला सांगितलं की जे आपण सामान्य माणूस पाळू शकतो, परंतु माणूस आता ते करायलाच तयार नाही. आता याच्यामध्ये बघा की मनुष्य देह जो आहे बघा, एक तुकोबांचं एक प्रमाण मला आठवलं याच्यामध्ये. काय म्हणतात तुकोबा, मनुष्य देह ऐसा निज साधेल ते साधे सिद्ध
करोनी प्रबोध संत पार उतरले. बघा, मनुष्य देहाचा उपयोग संतांनीच केला. ते पूर्ण भवसागर पार पाडलं त्यांनी आणि लोकांनाही सांगितलं की या मार्गाने तुम्ही जा म्हणून. म्हणजे त्यांनी शरीराचा पुरेपूर उपयोग केला. असंही आपण केलं पाहिजे. त्याच्यानंतर बघा, विरक्तासी देह तुच्छ नाही वास अनेकांची. जो मनुष्य विरक्त असतो ना, मग त्याला कुठल्याही गोष्टीची आस नसते. हा जो आपण मागे कर्मयोगी किंवा स्थितप्रज्ञाची लक्षणं बघितली, त्यामध्ये सगळा हा उल्लेख आलेला आहे. आणि पुढे काय म्हणतात, एका ठिकाणी महाराज काय म्हणतात, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहो नये वास अनेकांची. तुम्ही जर का निष्काम असाल, निश्चळ असाल आणि विठ्ठलावर म्हणजे परमेश्वरावर तुमचा विश्वास असेल, तर तुम्हाला कोणाची आस करण्याची गरज नाही. असं या श्लोकाचं म्हणजे अगदी म्हणजे त्या पद्धतीने अर्थ आहे. आणखीन एक दुसरं आहे, निष्काम कर्माचं महत्त्व एके ठिकाणी तुकोबर आहे. असं सांगतात की सकळ चिंतामणी शरीर जरी जाय अहंकार समूळ आशा निंदा हिंसा नाही कपट देहबुद्धी निर्मळ स्फटिक जैसा. आपल्या शरीरातून जर का अहंकार संपूर्ण गेला, आपण ठरवलं की कोणाचीही निंदा करायची नाही, कोणाची हिंसा करायची नाही, कोणाची कपटबुद्धीने वापरायचं नाही, म्हणजे वागायचं नाही, तर आपला देह हा काय होऊ शकतो, स्फटिकासारखा होऊ शकतो. आपणही परमेश्वरारूप होऊ शकतो. फक्त आपण हे तेवढं तत्त्व पाळलं पाहिजे, आहे की नाही. त्याच्यानंतर एका ठिकाणी असं महाराज म्हणतात की पिंड पोसावे हे आदमाचे ज्ञान. फक्त शरीर पोसायचं आहे, हे आदमाचं ज्ञान आहे. आणि विलास मिष्टान्न करून या. काय करतात, स्वतः मिष्टान्न खातात, तर समाजाचा काही उपयोग करत नाही. तर इथे यज्ञ हा शब्द हा समाज कल्याणासाठी वापरायचा, बरोबर. आता याच्यामध्ये ह्या 9 श्लोकापासून ते 16 श्लोकापर्यंत आपल्याला यज्ञादी कर्माची काय आवश्यकता आहे हे भगवंत आपल्याला सांगतात. आणि ज्ञानोबरायांनी त्याच्यावर 81 ते 145 ओव्या सांगितलेल्या आहे. हे आपण आता टप्प्याटप्प्याने बघणार आहोत. तर आज आपली पहिली ओवी अशी आहे 81 क्रमांकाची, ती बघा. स्वधर्म जो बापा तोची नित्य यज्ञ जानपा मनोनिवर्तता तेत पापा संचारू नाही. स्वधर्म हाच नित्य यज्ञ आहे. स्वधर्माचं पालन जर का आपण केलं तर आपल्याकडनं यज्ञ घडणारच आहे. आणि त्याचे आचरण केल्यास पापाचा संचार आपल्यामध्ये होणार नाही. पुढे बघा, हा निज धर्म जय सांडे कुकर्म रती घडे तेची बंधू पडे संसारिक. असा आपण जर का निज धर्म जो आपला आहे, निज धर्म चोखडा, तो जर का आपण त्याग केला त्याचा, तर आपण आपोआप कुकर्माकडे वळणार. आणि एकदा का कुकर्म आपल्याकडनं झाले की आपण संसाराच्या बंधनामध्ये अडकले जाणार. मग परत आपल्याला जन्म घ्यावा लागणार, परत जन्म, परत मृत्यू, परत जन्म, हे राटगाडगा चालूच राहणार आहे. म्हणून आपण काय करायचं आहे, आपला स्वधर्म सोडायचा नाही. पुढे बघा, मनोनी स्वधर्म अनुष्ठान ते अखंड यज्ञ याजन जो करे तया बंधन काहीच नाही. म्हणजे स्वधर्माचे अनुष्ठान हाच नित्य यज्ञ होय. आणि जो करेल त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन येत नाही. पुढे बघा, हा लोकू कर्मे बांधिला जो परतंत्रा भूतला तो नित्य यज्ञाते चुकला म्हणूनिया. म्हणजे जो मनुष्य देहालाच मी म्हणतो किंवा देहाच्या स्वाधीन आहे, देह म्हणेल तसा वागतो, देहाचे सोसले पुरवतो, त्याच्याकडून स्वधर्म घडत
नाही. आणि मग तो काय करतो, तो कर्मबंधनात अडकतो असं माऊली म्हणते. म्हणजे देह म्हणेल तसं त्याला करावं लागतं, तो म्हणाल तसं देह नाही करत, कारण देह त्याच्या ताब्यात नसतो. आणि याबाबत तुकोबाला एका ठिकाणी असं म्हणतात की देह आधी काय खरा. देह काय खरा आहे का? देह आधी काय खरा, देह संबंध पसारा, सगळा पसाराच आहे. आणि पुढे बुजगावने चोरा रक्षण असे भासत असे. म्हणजे बुजगावणं असतं बघा याच्यामध्ये, कशामध्ये, शेतामध्ये. त्याच्यात काय जीव असतो का? तो कोणाला हाकलतो का? नाही. फक्त तो पक्ष्यांसाठी वगैरे ठेवलेला असतो, परंतु त्याच्यापासून काही लाभ नाही होत आणि काहीच होत नाही त्याच्यावर. तसं हे शरीर आहे. शरीर जर का भगवंताच्या कार्याला लावलं तरच त्याचा लाभ आहे, एरवी लाभ नाही. पुढे बघा. आता याची विषय पार्था, आता याची विषयी पार्था, तुझ सांगेन मी एकी मी कथा. तुझं सांगेन मी एक कथा, जय सृष्ट्यादी संस्था ब्रह्माने केली. जय सृष्ट्यादी संस्था ब्रह्मेने केली. मग भगवंत अर्जुनाला म्हणतात, तुला मी आता कथा सांगतो. कोणी? ब्रह्मदेवाने सांगितलेली. सृष्टी कशी निर्माण झाली ती कथा मी तुला सांगतो. आता ती कथा आपल्याला 10व्या श्लोकामध्ये आपल्याला भगवंत सांगतील. त्याचा विचार आपण उद्या करू. आणि याच्यामध्ये मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की नित्यकर्म हा यज्ञ म्हणूनच करायचा आहे. नियतकर्म, तुम्ही आपण काल विषय झाला आपल्याला, नियतकर्म हा यज्ञ म्हणूनच आपण काय करायचं आहे. आणि काय पुढे की यज्ञ म्हणून तुम्ही जे जे कर्म करता त्यामध्ये तुम्ही आपोआप मुक्त होता, कर्मबंधनात तुम्ही अडकत नाही. आणि पुढे काय आहे की मुक्त संघ म्हणून जे जे कर्म केले जाते ते यज्ञकर्म म्हणून ओळखले जाते. आणि पुढे असं आहे की संघ व फलाक्ष म्हणजे फळाची आशा हे दोन्ही सोडलं तर तुम्ही आपोआप कर्मबंधनातून काय होतात, मुक्त होता. म्हणजे कर्म तर करायचं आहे पण बंधनामध्ये अडकायचं नाही. म्हणजेच स्वधर्माचं आचरण आपण करायचं आहे, असं या श्लोकाचा पूर्ण असा म्हणजे श्लोक आणि ओव्या असं आपल्याला सांगितलेलं आहे ज्ञानोबरायांनी. तर आता आपल्याला बरंचसं काही यज्ञाची कर्माची काय आवश्यकता आहे हे हळूहळू आपल्याला 16व्या श्लोकापर्यंत शिकायला भेटेल दररोज. तेव्हा आपण दररोज बरोबर इथे 9:20ला यायचं आहे. आपला आता टाईम थोडा चेंज केलेला आहे साहेबांनी. 9:25 ते 9:50 हे सॉरी 7:50 हां. आणि मग आपल्याला 7:50 ते 8 आपल्याला 3 कार्यक्रम आहेत. रामरक्षा, हनुमान चालीसा आणि हे मारुती स्तोत्र हे करायचं आहे. तर आता आपण इथे आपला टायमिंग 1 मिनटं राहिलेलं आहे, तो आपण समाप्त करू आता कार्यक्रम आणि बसायचा. आणि आता विश्वात्मके देवे येणे कोशोनी मग द्यावे पसाय दान हे. जे कळांची व्यंकटी साडो दया सत्कर्म रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर जाओ. जो जे वांछेल तो ते लाहो प्राणिजात. वर्षज सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळे भेटू दुरुधा. तला कल्पतरुचे अरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापयन. ते सर्वाई सदा सज्जन सुविरे होतु. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी ते लोकी. भजदिदो आदिपुरखे अखंडित. आणि ग्रंथ विजय विशेष लोकी ये. दृष्टादुष्ट विजय होवावेजी. एथ मने श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसाहो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया धन. येणे वरे ज्ञान देवो सुखिया. येणे वरे ज्ञान देवो सुखिया.